सिंह राशी, मे महिन्यात होणार मोठा बदल. 3 गोष्टी नक्की करा, नाहीतर नुकसान होईल. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सिंह राशीसाठी मे महिना कसा असणार आहे. हा महिना काही लोकांसाठी खूप मोठे बदल घेऊन येणार आहे, पण जर तुम्ही काही चुका केल्या तर नुकसानही होऊ शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तो लोकांना शेअरही करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आता आपण भाग 1 पाहणार आहोत. महिना कसा आहे सिंह राशीच्या लोकांसाठी. आपण हा महिना कसा आहे तो आता बघणार आहोत. सिंह राशीसाठी मे महिना मिश्र परिणाम देणारा आहे. सुरुवातीला थोडा ताण, चिंता नक्की जाणवेल, पण महिन्याच्या मध्यापासून परिस्थिती हळूहळू सुधारायला लागेल. कामाच्या ठिकाणी अचानक बदल होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. काही लोकांना नवीन संधीही मिळतील, पण त्या लगेच ओळखता आल्या पाहिजेत. आता आपल्या पुढे बऱ्याच संधी असतात, पण त्या आपल्याला नेमकं ओळखता येत नाहीत. त्यामुळे तुमच्या हातातून बऱ्याचशा गोष्टी ह्या निसटून जात असतात. त्यामुळे संधीचा फायदा करून घ्यायला शिका. आपल्याला जर एखादी संधी पुढे दिसत असेल तर ती तुम्ही ओळखायला शिकली पाहिजे. तर आता भाग नंबर 2 आहे करिअर आणि पैसा. सिंह राशीच्या लोकांसाठी मे महिन्यामध्ये करिअर आणि पैसा संबंधी काय गोष्टी आहेत ते आपण जाणून घेऊया. करिअरच्या बाबतीत हा महिना खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर बॉस सोबत वाद टाळा आणि स्वतःवर नियंत्रण ठेवा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन गुंतवणूक करताना जपून निर्णय घ्या. जलद पैसा कमवायच्या मागे लागू नका. लक्षात ठेवा, या महिन्यात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुम्हाला मोठं नुकसान देऊ शकतो. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी मे महिन्यामध्ये जे काही तुम्ही निर्णय घेताल ते एकदम विचारपूर्वक घ्या. घाई गडबडीमध्ये कुठलाही निर्णय घेऊ नका. आता बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींमधून बॉस सोबत किंवा आपले जे काही कर्मचारी आहेत कुणाही सोबत वाद होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामधून नंतर मोठ्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळं कुणासोबतही वाद करण्याचं टाळा. आता भाग नंबर 3 पाहूया, नातेसंबंध. आताच आपण करिअर पाहिला, आता नातेसंबंधाच्या बाबतीत काय आहे ते बघूया. नातेसंबंधात थोडा तणाव येऊ शकतो. लहान गोष्टींवरून भांडण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत राहा, रागावरती नियंत्रण ठेवा आणि समोरच्याचं ऐकण्याचा प्रयत्न करा. आता बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी या संसारामध्ये होत असतात, परंतु हा मे महिना असा आहे की या मे महिन्यामध्ये ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी रेग्युलरली होत राहतात त्याच्यातूनच मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे वाद छोटे छोटे सुद्धा वाद न करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता भाग नंबर 4 आरोग्य. तर आरोग्याच्या बाबतीत सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना कसा जाणार आहे, तर तुम्ही आरोग्याच्या बाबतीत बिलकुल दुर्लक्ष करू नका. डोकेदुखी, थकवा, झोपेची समस्या अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत होऊ शकतात. त्यामुळे वेळेवरती झोप घ्या आणि बाहेरचं खाणं टाळा. आता मे महिना आहे, सुट्ट्या लागतात सगळ्यांनाच, तर मग बरेच लोक बाहेरचं जास्ती खातात या सुट्ट्यांमध्ये, कारण नंतर वर्षभर बिलकुल वेळ नसतो. परंतु आता हा मे महिना सिंह राशीच्या लोकांसाठी असा आहे की यांना बिलकुलच बाहेरचं खायचं नाहीये. तुम्हाला जेवढं होईल तेवढं घरी बनवा, ताजा आणि फ्रेश अन्न खा, परंतु बाहेरचं खायचं पूर्णपणे तुम्ही टाळा. नंबर 5 महत्वाच्या 3 गोष्टी सांगते आता मी तुम्हाला. जर सिंह राशीच्या लोकांनी या 3 गोष्टी केल्या तर मे महिना तुमच्यासाठी खूप चांगला जाऊ शकतो. तर आता त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत, तर कोणताही मोठा निर्णय घाईत घेऊ नका. कुठलाही निर्णय घेताना खूप विचारपूर्वक तो निर्णय घ्या आणि एखाद्याला विचारून, जे आपल्यापेक्षा अनुभवी व्यक्ती आहेत त्यांना विचारून तुम्ही डिसिजन घ्या. काही लोकांना सवय असते की फक्त मीच डिसिजन घेणार, कुणीही माझ्यामध्ये पडायचं नाहीये. तर या महिन्यामध्ये सिंह राशीच्या लोकांनी अशा गोष्टी करायच्या नाहीये. तुमच्यापेक्षा जे वयस्कर आहेत, जे अनुभवी आहेत, त्यांचा सल्ला घेऊनच तुम्ही कोणतेही निर्णय घ्या. नंबर 2 आहे पैशांबाबत कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. आता आजकाल तर अशा बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत की कुणाला पैसे देणं आणि घेणं ह्या गोष्टींवरती आपल्याला नंतर पश्चातापच होतोय. परंतु हा मे महिना असा आहे की या महिन्यामध्ये जर तुम्ही कोणाला पैसे देणार असताल, मग ते कोणत्याही पद्धतीने असो, तर तुम्ही ते पैसे देण्याचे टाळा. या मे महिन्यामध्ये तुम्ही कोणालाही पैसे देऊ नका आणि जरी दिला तरी पण एखाद्यावरती अंधविश्वास ठेवू नका. जर तुम्ही पैसे देणारच असताल तर तुम्ही एकदम प्रॉपरली सगळ्या काही गोष्टी करा आणि मगच त्या बाबतीत विश्वास ठेवा. नंबर 3 रोज सकाळी
सकारात्मक विचाराने दिवस सुरू करा. आता बरेचसे लोक असतात जे झोपेतून उठतात लगेच निगेटिव्हिटी, इतके निगेटिव्ह विचार करतात की बस. पण तुम्ही असं करायचं नाहीये. जेव्हा तुम्ही सकाळी उठताल तेव्हा माझ्यासोबत हे चांगलंच होणार आहे, माझ्यासोबत ते चांगलंच होणार आहे, अशा काही 2-4 चांगल्या गोष्टींचा विचार मनात करा उठल्या उठल्या, आणि मगच तुम्ही उठा. अशा पद्धतीने तुमचा दिवस चांगल्या पद्धतीने सुरू होईल. तर एक सोपा उपाय मी आता तुम्हाला सांगणार आहे की या सर्व गोष्टी आता तुमच्या आयुष्यामध्ये या मे महिन्यामध्ये होऊ शकतात. तर त्याच्यावरती काही सोपे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. जास्त काही मी खोलात जाणार नाहीये आणि जास्त काही अवघड गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाहीये. जे सांगणार आहे ते एकदम आपल्या घरातल्याच गोष्टी आहेत आणि त्या तुम्ही सहज करू शकता. त्याच्यामुळे जे मी सांगते ते आता काळजीपूर्वक ऐका. मे महिन्यात दर गुरुवारी पिवळ्या वस्तूंचं दान करायचं आहे. जसं की केळी, चना डाळ किंवा हळद, या ज्या 3 पिवळ्या गोष्टी आहेत किंवा अजूनही काहीही पिवळ्या गोष्टी तुम्ही दान करू शकता. जसं की संत्री पण असते पिवळी. तुम्हाला जे होईल ते, फक्त आपल्याला पिवळ्या गोष्टी दान करायच्यात. तुम्हाला जे होईल, जसं होईल, जसं शक्य होईल तुम्ही तसं करू शकता. परंतु सिंह राशीच्या लोकांनी हे नक्की करा, याचा खूप चांगला परिणाम तुमच्या आयुष्यावरती होईल. आणि शक्य असेल तर ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्ही रोज 21 वेळा म्हणा. याला काही जास्त वेळ लागणार नाही, मोजून 5 मिनिटे लागतील. त्याच्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही करा. ही खूप चांगली सवय आहे आणि तुमच्या आयुष्यावरती याचा खूप चांगला परिणामही होईल. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल येतील. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.